नमस्कार। 17 फेब्रुवारी 2026 रोजी होणारा सूर्यग्रहण हा साधा खगोलशास्त्रीय घटना नाही, तो नशीब बदलणारा कॉस्मिक सिग्नल मानला जातो। या ग्रहणामुळे कोणत्या राशींचं नशीब चमकेल, कोणत्या राशींना सावधान राहावं लागेल आणि का म्हणतात की ग्रहण म्हणजे युनिव्हर्सचा रिसेट बटन, या व्हिडिओमध्ये आपण आधी जाणून घेणार आहोत 12 राशींवर सूर्यग्रहणाचा प्रभाव, त्यानंतर कोणत्या 5 राशींनी सावधान राहावं आणि ग्रहण काळात करायचे गुप्त उपाय। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे एक असा संकेत जो तुमचं भविष्य पूर्णपणे बदलू शकतो। सूर्यग्रहण 12 राशींवर प्रभाव। मेष राशी। या सूर्यग्रहणामुळे मेष राशीच्या लोकांच्या मित्रमंडळी, सोशल सर्कल आणि भविष्यातील योजना बदलू शकतात। काही जुनी मैत्री तुटू शकते, तर काही नवीन प्रभावशाली लोक जीवनात प्रवेश करतील। करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात, पण तुम्हाला तुमच्या ध्येयावर पुनर्विचार करावा लागेल। काही लोकांसाठी यूट्यूब, ट्रेडिंग किंवा ऑनलाईन नेटवर्किंग मध्ये मोठा ब्रेकथ्रू संभवतो। मात्र खोट्या आश्वासनांपासून सावध राहा, हे ग्रहण तुम्हाला तुमच्या खऱ्या स्वप्नाकडे वळवणारा टर्निंग पॉइंट ठरेल। वृषभ राशी। वृषभ राशीसाठी हे ग्रहण करिअर आणि प्रसिद्धीमध्ये मोठा बदल घडवेल। प्रमोशन, नवीन नोकरी, व्यवसायाची सुरुवात किंवा मोठी जबाबदारी मिळू शकते। बॉस किंवा वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शब्द जपून वापरा। समाजात तुमची ओळख बदलू शकते आणि तुम्ही अधिक प्रसिद्ध होऊ शकता, पण यशाबरोबर ताणही वाढेल। हे ग्रहण तुम्हाला तुमच्या प्रोफेशनल मार्गावर नवीन अध्याय सुरू करण्यास मदत करेल। मिथुन राशी। मिथुन राशीसाठी हे ग्रहण भाग्य, प्रवास आणि शिक्षणात मोठे बदल घेऊन येईल। परदेश प्रवास, उच्च शिक्षण, नवीन कोर्स किंवा आध्यात्मिक वळण संभवते। तुमचा जीवनदृष्टिकोन बदलेल आणि तुम्ही आयुष्याचा खोल अर्थ शोधाल। काही लोक गुरु, मार्गदर्शक किंवा शिक्षक बनू शकतात। कायदेशीर किंवा धार्मिक विषयातही रस वाढेल। हे ग्रहण मिथुन लोकांना नवीन विचारसरणी देणारा काळ ठरेल। कर्क राशी। कर्क राशीसाठी हे ग्रहण आर्थिक आणि भावनिक परिवर्तन घेऊन येईल। कर्ज, गुंतवणूक, वारसा किंवा अचानक खर्च संभवतो। लपलेल्या गोष्टी समोर येऊ शकतात, नात्यांतील गुपित किंवा आर्थिक सत्य। भावनिकदृष्ट्या हा काळ कठीण वाटू शकतो, पण तो तुम्हाला अंतर्गत शक्ती देईल। काही लोकांसाठी आध्यात्मिक जागृती आणि मानसिक उपचाराचा काळ असेल। सिंह राशी। सिंह राशीसाठी हे ग्रहण नातेसंबंध आणि विवाहात मोठे बदल दर्शवतो। प्रेम, विवाह किंवा व्यवसाय भागीदारीत निर्णायक घटना घडू शकतात। काही नाती संपतील तर काही मजबूत होतील। पार्टनरशिपमध्ये फसवणूक किंवा मतभेद संभवतो, पण योग्य व्यक्ती जीवनात येण्याची शक्यताही आहे। हे ग्रहण सिंह लोकांना अहंकार सोडून समजूतदारपण शिकवणारा कर्मिक काळ आहे। कन्या राशी। कन्या राशीसाठी हे ग्रहण नोकरी, आरोग्य आणि दैनंदिन जीवनात बदल आणेल। नवीन जॉब, कामाची पद्धत बदल किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात। आरोग्याकडे विशेष लक्ष द्या, तणाव, पोट, झोपेच्या समस्या संभवतात। कामात शिस्त वाढेल आणि तुम्ही अधिक प्रोडक्टिव्ह बनाल। हा काळ तुमच्या जीवनशैलीत सुधारणा करण्याचा आहे। तुला राशी। तुला राशीसाठी हे ग्रहण प्रेम, मुलं आणि क्रिएटिव्ह क्षेत्रात बदल आणेल। नवीन प्रेम येऊ शकतं किंवा जुनं नातं संपेल। कलाकार, यूट्यूबर, ट्रेडर आणि क्रिएटिव्ह लोकांसाठी मोठा ब्रेकथ्रू संभवतो। आपल्या मुलांशी संबंधित निर्णय किंवा गर्भधारणा हा विषय येऊ शकतात। हा काळ आनंद आणि जोखमी दोन्ही घेऊन येईल। वृश्चिक राशी। वृश्चिक राशीसाठी हे ग्रहण घर, आईवडील आणि प्रॉपर्टीमध्ये बदल घडवेल। घर बदल, स्थलांतर किंवा कौटुंबिक तणाव संभवतो। आईच्या आरोग्याची काळजी घ्या। भावनिक आठवणी आणि जुन्या वेदना उफाळून येऊ शकतात, पण हा काळ भावनिक उपचार आणि अंतर्गत शांती मिळवण्यासाठी योग्य आहे। धनु राशी। धनु राशीसाठी हे ग्रहण संवाद, सोशल मीडिया, व्यापार आणि भावंडांशी संबंधात बदल आणेल। नवीन व्यवसाय कल्पना, यूट्यूब, ब्लॉग किंवा ट्रेडिंग मध्ये संधी मिळेल। प्रवास वाढेल आणि नवीन कौशल्य शिकाल। भावंडांशी मतभेद संभवतात, पण संबंध मजबूतही होतील। हा काळ नवीन विचार आणि नेटवर्किंगसाठी उत्तम आहे। मकर राशी। मकर राशीसाठी हे ग्रहण पैसा, कमाई आणि आत्मविश्वासावर परिणाम करेल। अचानक खर्च, आर्थिक नुकसान किंवा नवीन उत्पन्न स्रोत मिळू शकतो। कुटुंबाच्या आर्थिक जबाबदाऱ्या वाढतील। तुम्हाला स्वतःच्या कौशल्याची किंमत कळेल। योग्य नियोजन केल्यास हा काळ आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवू शकतो। कुंभ राशी। कुंभ राशीसाठी हे ग्रहण जीवन बदलणारा टर्निंग पॉइंट आहे। तुमच्या व्यक्तिमत्व, लूक,
करिअर आणि नातेसंबंधात मोठे बदल होतील. काही लोक प्रसिद्ध होतील तर काही जुनं जीवन सोडून नवीन सुरुवात करतील. हा काळ तुमच्या डेस्टिनीला ऍक्टिव्हेट करणारा आहे. मीन राशी. मीन राशीसाठी हे ग्रहण मानसिक, आध्यात्मिक आणि कर्मिक प्रभाव देईल. एकांत, ध्यान आणि आत्मचिंतन वाढेल. गुप्त शत्रू किंवा जुन्या कर्मांचे परिणाम समोर येऊ शकतात, पण आध्यात्मिक जागृती, स्वप्न आणि अंतर्ज्ञान खूप मजबूत होईल. हा काळ आत्म्याच्या विकासासाठी महत्वाचा आहे. आता बघूया त्या कोणत्या 5 राशी आहेत ज्यांना या सूर्यग्रहणात सावधान राहायचं आहे. सिंह राशी. नातेसंबंध आणि भागीदारीचा कठोर परीक्षा काळ. सिंह राशीसाठी 17 फेब्रुवारी 2026 चे सूर्यग्रहण हा अत्यंत महत्वाचा आणि कर्मिक परिणाम देणारा काळ आहे. हे ग्रहण तुमच्या सप्तम भावावर प्रभाव टाकत आहे, जो विवाह, प्रेम, पार्टनरशिप आणि व्यवसाय भागीदारी दर्शवतो. या काळात तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे नाते कठोर परीक्षेतून जाईल. जे नाते खोट्यावर, अहंकारावर किंवा समजूत नसण्यावर उभे आहे ते तुटू शकते. काही सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ ब्रेकअप, घटस्फोट किंवा पार्टनरशी मोठा संघर्ष घेऊन येऊ शकतो, पण घाबरण्याची गरज नाही. हे ग्रहण तुम्हाला आयुष्यात योग्य व्यक्ती किंवा योग्य भागीदारीकडे नेण्यासाठी जुनं चुकीचं नातं संपवतं. जे सिंह लोक सत्य, समजूतदारपणा आणि नम्रतेने वागतील त्यांच्यासाठी हे ग्रहण भाग्यशाली विवाह किंवा मजबूत भागीदारी घेऊन येऊ शकतं. हा काळ तुमच्यासाठी प्रेमात, कर्माचा परिणाम आणि आत्मिक शिकवण घेऊन येणारा आहे. वृश्चिक राशी. घर, कुटुंब आणि भावनिक उलथापालथ. वृश्चिक राशीसाठी हे सूर्यग्रहण 4थ्या भावावर प्रभाव टाकत आहे, जो घर, आई, भावना, प्रॉपर्टी आणि मानसिक शांती दर्शवतो. या काळात घरात मोठे बदल होऊ शकतात. घर बदल, स्थलांतर, नवीन घर खरेदी किंवा कौटुंबिक संघर्ष संभवतो. आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. काही लोकांसाठी जुन्या कौटुंबिक गोष्टी बाहेर येतील, ज्यामुळे भावनिक धक्का बसू शकतो. वृश्चिक राशी भावनिकदृष्ट्या खोल असते आणि हे ग्रहण त्या भावनांना पृष्ठभागावर आणेल. जुन्या वेदना, बालपणातील आठवणी किंवा न बोललेले दुःख समोर येईल. काही लोकांना मानसिक अस्थिरता, चिंता किंवा एकांताची भावना जाणवू शकते, पण या ग्रहणाचा उद्देश वेदना देणं नाही, तर भावनिक शुद्धीकरण करणं आहे. जेव्हा जुनी वेदना बाहेर येते तेव्हाच ती बरी होऊ शकते. प्रॉपर्टी, जमीन, वाहन किंवा घराशी संबंधित मोठे निर्णय या काळात घ्यावे लागतील, पण घाई टाळावी. मकर राशी. पैसा, मूल्य आणि आत्मविश्वासाची कसोटी. मकर राशीसाठी हे सूर्यग्रहण 2ऱ्या भावावर परिणाम करत आहे, जो पैसा, कमाई, कुटुंब आणि आत्ममूल्य दर्शवतो. या काळात आर्थिक जीवनात मोठे बदल संभवतात. अचानक खर्च, गुंतवणुकीत नुकसान किंवा उत्पन्नाचे स्रोत बदलू शकतात. काही लोकांसाठी नवीन कमाईचे मार्ग उघडतील, पण जुनी आर्थिक रचना तुटेल. मकर राशी मेहनती असते, पण हे ग्रहण तुम्हाला शिकवेल की केवळ मेहनत नाही, तर स्मार्ट फायनान्स प्लॅनिंग आवश्यक आहे. कर्ज, EMI, कर किंवा व्यवसायातील आर्थिक धोके समोर येऊ शकतात. कुटुंबातील आर्थिक जबाबदाऱ्या वाढतील आणि तुम्हाला घराचा आधारस्तंभ बनावं लागेल. हा ग्रहण तुमच्या आत्मविश्वासावरही परिणाम करेल. तुम्हाला स्वतःची किंमत, कौशल्य आणि मूल्य पुन्हा समजेल. काही लोकांना स्वतःबद्दल शंका येईल, पण याच काळात आत्मशक्ती वाढते. कुंभ राशी. जीवन बदलणारा कर्मिक टर्निंग पॉइंट. कुंभ राशीसाठी हे ग्रहण सर्वात शक्तिशाली आहे, कारण ते तुमच्या राशीतच होत आहे. हे ग्रहण तुमच्या व्यक्तिमत्व, शरीर, ओळख आणि जीवनदिशेवर थेट परिणाम करेल. हा काळ तुमच्यासाठी जीवनातील पुनर्जन्मासारखा आहे. तुम्ही स्वतःला बदलाल. लूक, विचार, करिअर, नातेसंबंध, जीवनशैली सगळं बदलू शकतं. काही लोकांसाठी अचानक ब्रेकथ्रू, प्रसिद्धी, नवीन ओळख किंवा मोठा निर्णय येईल, तर काहींसाठी जुनी ओळख संपेल, जुना व्यवसाय, जुनी नाती, जुनी जीवनशैली मागे पडेल. हे ग्रहण तुम्हाला कर्मिक मिशनची आठवण करून देईल. तुम्ही समाजासाठी, टेक्नॉलॉजी, मानवता किंवा मोठ्या उद्देशासाठी काम करण्यासाठी जन्मलेले आहात. कधी कधी हा बदल वेदनादायक वाटेल, पण तो तुम्हाला खऱ्या मार्गावर आणण्यासाठी असेल. कर्क राशी. गुप्त सत्य, पैसा आणि भावनिक धक्का. कर्क राशीसाठी हे सूर्यग्रहण 8व्या भावावर प्रभाव टाकत आहे, जो गुप्त गोष्टी, कर्ज, वारसा आणि परिवर्तन दर्शवतो. या काळात लपलेली सत्य बाहेर येतील. नात्यांमधील गुपित, आर्थिक गोष्टी किंवा मानसिक रहस्य समोर येऊ शकतात. काही लोकांसाठी अचानक खर्च, कर्ज किंवा वारशाचे विषय येतील. कर्क राशी भावनिक असते आणि हे ग्रहण भावनांना तीव्र करेल. प्रेमात विश्वासघात, गुप्त नातं किंवा जुन्या भावनिक जखमा उघड होऊ शकतात.
पण हे ग्रहण भावनिक पुनर्जन्म घडवणारं आहे. 8वा भाव परिवर्तनाचा भाव आहे, म्हणजे जुनी ओळख, जुनी वेदना, जुनी भीती संपून नवीन शक्तिशाली तुम्ही जन्माला येता. हे ग्रहण कर्क लोकांना अंतर्गत शक्ती, आध्यात्मिक जागृती आणि मानसिक उपचार देऊ शकतं. ग्रहण काळात करावयाचे उपाय. सूर्यग्रहणाच्या काळात आध्यात्मिक उपाय करणं खूप शुभ मानलं जातं. ग्रहण सुरू होण्यापूर्वी घर स्वच्छ करा आणि स्नान करा. ग्रहणाच्या वेळी ओम नमः शिवाय किंवा गायत्री मंत्र जप करा. सूर्यदेवाला अर्घ्य देणं आणि लाल फुलं अर्पण करणं फायदेशीर ठरतं. गरिबांना अन्न, कपडे किंवा दान करा. यामुळे ग्रहणाचे नकारात्मक प्रभाव कमी होतात. ग्रहणानंतर पुन्हा स्नान करून सकारात्मक विचार करा आणि सूर्यदेवाची प्रार्थना करा. या उपायांनी मन शांत होतं आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.